विहान को बुखार आया। ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಲತ್ತ 11 ಆಗ್ಲತ್ತ ತಗೋ ಇದೆಲ್ಲ ಹತ್ತ ಕಾರ್ನಿ ವೈ मध्ये सरे घसरे ठीक है बेटा कहिएगा या अर्शिन तो शोर आप डाला नागಮ್ಮ ಅದು ಅರ್ಶಿನ ಚಂದ ಬಕ್ಕುಳ ಹಾಕೋರಿ ಎಲ್ಲರ ಕೈಯಾಗ ಹಾಕ್ರಿ ಎಲ್ಲರ ಕೈಯಾಗ ಹಾಕೋರಿ ಹಿಂಗ್ ಸರಿ ಹಿಡೀರಿ ಎಲ್ಲ ಹಿಂಗ್ ಉಡಕ್ಕಿ ಮೇಲೆ ಹಿಡೀರಿ ಉಡಕ್ಕಿ ಮೇಲೆ ಹಿಡೀರಿ ಬಿಟ್ಟ ಅದು ಉಡಕ್ಕಿ ಹಿಂಗ್ ಉಡಕ್ಕಿ ಮೇಲೆ ಕೈ ಅಷ್ಟು ಮಂದಿ ಕೈ ಹಿಡೀರಿ ಗೋಲು ಹಿಂಗ್ ಉಡಕ್ಕಿ ಮೇಲೆ ಕೈಗೆ ಹಚ್ಕೊಂಡು ಉಡಕ್ಕಿ ಮೇಲೆ 5 ಮಂದಿ ಇದೆ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲ ಒಯ್ನಿ ಇಲ್ಲ ಹಿಂಗ್ ಕೈ ಹಿಡೀರಿ ಕೈ ಹಿಡೀರಿ ಹಾಡ ಆಡ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ ಒಂದರ ಬಿ ಹಾಸಿದ ನಮ್ ಗಾಡ್ಬೇಕು ತೊಂಬರ್ಲೆ वो बटन दबाओ उसका लगा दिया अंदर अभी नहीं क्या बोलते मम्मी इस रसम को? उड़ेकी बोलते वो गोद भरता है ना बेटा। हाँ इसलिए वो उसमें सभी खोपरा हाँ सभी रख के अभी ये चावल का क्या करना? वो खाना बनाना खाना बना के एक ही दिन बनाना एक ही दिन में पूरा इतना चावल बनाना उसी दिन खत्म करना कितना है ये चावल टोटल? 10 किलो। किलो तो 15 होता है शेर से है ना वो। अच्छा 10 शेर 10 शेर बोलते हैं एक मिनट इधर इधर यस ಟ್ವೆಂಟಿ ಮಾಡಲು भैया क्या क्या है मेन्यू में? आज का स्पेशल है हाँ क्या है? रुमाली रोटी। रुमाली रोटी किधर है? ये रहा। अच्छा ये रुमाली रोटी है। ओके ये खारा बूंदी ओके और ये है टमाटो की चटनी। टमाटो बैंगन है वो? नहीं टमाटो है। या और ये है चना और आलू का मिक्स। आलू जलेबी जलेबी ओके। में यहाँ पे मसाला राइस है क्या? ओके ओके करिए करिए सर करिए। देख इधर क्या बोल रहा पहचान में नहीं आ रहा भैया। बोलो सही बोलो। भैया कैसे दिख रहे बताऊँ मैं? वो गुरुद्वारा में रहता है ना गुरुद्वारा वाले वो तो है वही बन गए आज। ग्लासेस ओके 2 तरीके के राइस है। मॉडर्न बाबा है क्या? इसमें क्या है? सांबर सांबर। क्या पे तेरे पास क्या पे? कैप नहीं है। कैप लाना चाहिए था देखो एक्चुअली।
इनको लगाते समय लेती हूँ। आँख पे नहीं लगा था। मेरे वीडियो है। अरे जो हम ये नको रे बच्चा। नहीं रे, थोड़ा वाटर में ना अच्छा बैठता हो। मुंह में नहीं, मुंह में नहीं। क्या कर रहे हो? लगा रहे हो, वो लगा रहे हो, आप धो रहे हो, ऐसे हो रहा वो। सो आता आम्ही एक रील बनवत आहे, पूर्ण फॅमिली रील. दिस इज माय फॅमिली. आता अगोदर आम्ही रीलची प्रॅक्टिस करणार आहे आणि त्यानंतर आमची फायनल रील तुम्हाला माझ्या इन्स्टा रील्सवर पाहायला मिळणार आहे. लेफ्ट ओके है ना? वही अच्छा है ना? थोड़ा ये शावर की जैसे आ रहा है। जाओ जाओ. सुना, ये हो गया क्या? देखो ये हो गया. रेडी झालो आहे. सकाळी हळद झाली आहे आणि आता काय फंक्शन्स आहेत हे मम्मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील थोड्याच वेळात. सो लेट्स गो. पुरीची अंघोळ झाल्यावर परत तिला तेल लावलं जातं 5 बायका मिळून आणि परत हळद लावली जाते आणि अशा प्रकारे 5 तांब्यातलं जे पाणी आहे ते नवरीच्या अंगावर घातलं जातं, जसं आपल्याकडेही घातलं जातं. तेल लावायची विधी थोडीशी वेगळी आहे कर्नाटकाची, ती तुम्हाला उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. ही विधी झाल्यानंतर परत नवरीला अंघोळ घातली जाते आणि अंघोळीनंतर मामा मामीचे जे आहेर मामा मामीकडचा असतो तो नवरीला दिला जातो आहेर आणि नवरीला ती साडी नेसवली जाते आणि ती साडी नेसवल्यानंतर ती साडी नेसूनच नवरीला जवळच्या मंदिरात घेऊन जातात देवांचा आशीर्वाद घ्यायला, देवांना लग्नाचं आमंत्रण द्यायला. सो इथे 2 आरतीचे ताट घेतलेले आहेत नवरीच्या बहिणींनी आणि नवरी मस्तपैकी मामाने दिलेली साडी नेसून रेडी आहे आणि आता आम्ही सगळे बाजा वाजवत मंदिराकडे निघालो आहे.
सकाळी आम्ही जे तांदूळ ओटी भरण्यासाठी नवरीला तयार केले होते त्यातलेच थोडे तांदूळ आम्ही घेऊन आलो आहेत मंदिरात देवीची ओटी भरण्यासाठी. अगोदर देवीची ओटी भरून घेणार आणि त्यानंतर मग नवरीची ओटी भरली जाते. देवीची ओटी भरून आल्यानंतर नवरीला सगळ्यांनी आहेर केला. इथे नवरीची आत्या आहे जी नवरीला अगोदर आहेर करून घेत आहे. आत्यानंतर सगळ्यांनी नवरीला आहेर करून घेतला. इथे आहेत आमचे मम्मी पप्पा. सो मम्मी पप्पांनी सुद्धा त्यांच्या मुलीला आहेर करून घेतला. सो त्यांनी जो आहेर आणला होता तो दिला. अशा प्रकारे आहेर देण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आम्हाला सुद्धा आहेर देण्यात आला. साडी आमच्यासाठी जी आणली होती ती साडी आम्हाला नेसवून ओटी भरण्यात आली, मी आणि माझ्या जावेला. आणि ओटी भरल्यानंतर वाजले होते रात्रीचे 10 आणि आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून नंतर आम्ही जेवायला जाण्याचा प्लॅन केला. आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30 आणि आम्ही आलो आहेत बाहेर जेवायला. कारण हैदराबादला आलो आहे म्हणून आम्हाला हैदराबादचं स्पेशल फूड ट्राय करायचं होतं मला, म्हणजे मेजॉरिटी फिलिंग्सला. सो आम्ही आलो आहे नॉनव्हेज स्पेशली ट्राय करण्यासाठी. आम्ही आलो आहेत हॉटेल शाहघोष या हॉटेलमध्ये, जे आहे टोली चौकी मेन रोडला. प्रिन्सने ऑर्डर केला आहे मटन हलीम आणि मी ऑर्डर केलं होतं स्पेशल चिकन बिर्याणी. खूप म्हणजे खूप जास्त टेस्टी होती. सोनाली पीस रही थी, कूट रही थी, वो कूट रही थी, पीस रहे थे, कूट रही थी. वो वाला काम है वहाँ पे डेकोरेशन वाला. अभी जा रहा है कुछ बोलता तरकारी लाना, ये लाना, सब्जी लाना ना सबको. उधर बावर रेस्टोरेंट के पास देख क्या नहीं तो बोले आता वाजले रात्रीचं 1 वाजलेला आहे आणि मस्त आम्ही एन्जॉय केलाय. मस्त गप्पा वगैरे झालेल्या आहेत जेवल्यानंतर. आणि आता मी रूमवर आलेलो आहे. आता फ्रेश होऊन आम्ही झोपणार आहेत. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. सो आता उद्या कुठलं फंक्शन असणार आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल. टिल देन बाय, टेक केअर.